आणि त्यांना देशाच्या लोकसभेमध्ये मोठ्या मताने तुम्ही विजय केले ते डॉक्टर अमोल कोल्हे, शिवप्रकाश भोसले या ठिकाणी उपस्थित असलेले श्री राहुल कलासे, सुलक्षणा श्रीवान, शहराचे अध्यक्ष सुशांत कामते, सचिन जयंत शिंदे, कार्याध्यक्ष देवेंद्र तायडे, विद्यार्थ्यांचं नेतृत्व करणारे सहकारी सुनील गव्हाणे, प्रदेश कार्याध्यक्ष युवकांचे रविकांत बर्फे, महिला अध्यक्ष ज्योती निंबाळकर, युवक अध्यक्ष विद्यार्थी आयुष्य, अन्य सगळ्या ज्या शाखा आहेत त्यांचे पदाधिकारी आणि उपस्थित सहकारी बंधू गेलेलो. बऱ्याच दिवसातून आज तुम्हाला लोकांच्या समोर सुसंवाद करण्याची संधी मला मिळाली. पिंपरी चिंचवड एक आगळी वेगळी नगरी आहे. एक काळ असा होता की अनेक खेडी शिवारामध्ये शेती आणि त्या शेतीशी इमान राखणारा शेतकरी हे सगळं चित्र त्या ठिकाणी होतं. 1960 साली महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि यशवंतराव चव्हाणांच्यासारखं नेतृत्व आलं. या नेतृत्वाने या पिंपरी चिंचवडचा चेहरा बदलता कसा येईल या दृष्टिकोनातून पावले जाते. नव्या पिढीला फारसं माहीत नसेल पण जुनी पिढी ही जाणकार आहे की हा चेहरा बदलण्याच्यासाठी अण्णासाहेब मगर यांच्यासारखं व्यक्तिमत्व आलं. इथल्या नेतृत्वाची जबाबदारी घेतली आणि हळूहळू ही नगरी बदलायला लागली. चव्हाणसाहेबांची इच्छा होती एकेकाळी मुंबई ही देशाची औद्योगिक राजधानी होती. जे काही असेल ते कारखाने मुंबईमध्ये होते. मुंबई हे कष्टकऱ्यांचं शहर होतं. ही स्थिती बदलावी हा निकाल त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांनी केला आणि मुंबई ही आर्थिक क्षेत्राची नगरी व्हावी आणि औद्योगिकरण हे पुण्याच्या बाजूला जावं असा विचार त्यांनी कृतीमध्ये आणला. याआधी टाटा, कमलनाथ बजाज, वसंतराव वैद्य अशी अनेकांची नावं घेत आहेत की त्यांना चव्हाणसाहेबांनी प्रोत्साहित केलं आणि कारखानदारी या ठिकाणी उभी करायचा कार्यक्रम हातावरती घेतला. मला आठवतं आहे की तेलकवचा एक कारखाना झाला ते इथलं चित्र बदलायला लागलं आणि हळूहळू ही औद्योगिक नगरी महाराष्ट्राची एक अत्यंत महत्त्वाची नगरी आहे. इथे कष्ट करण्याच्या उत्पादन तयार करण्याच्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक आले. हे शहर असं आहे
तिथं प्रत्येक जिल्हा आहे. तुम्हाला कोल्हापूर दिसेल, तुम्हाला सातारची संघटना दिसेल, तुम्हाला खानदेशाची संघटना दिसेल, तुम्हाला मराठवाड्याची संघटना दिसेल, तुम्हाला विदर्भातल्या सहकाऱ्यांची संघटना दिसेल. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नवी पिढी या ठिकाणी कष्ट करण्यासाठी आली आणि त्यांच्या घामातून हे शहर बदललं. हजारो हातांना काम त्या ठिकाणी मिळालं. आमच्या सगळ्यांच्या काळामध्ये आम्ही थोडं धोरणाचा बदल करून काही पावलं टाकायला सुरुवात केली. दिवस सगळं लक्ष उद्योगाचं पिंपरी चिंचवड पुरतं सीमित ठेवून चालणार नाही. इथं प्रोत्साहन दिलं, पण यावरच माझ्याकडे राज्याची जबाबदारी होती. त्याला एक महत्त्वाचा निकाल मी घेतला आणि तो निकाल म्हणजे एकेकाळी मुंबई ही उद्योग लागली, नंतरच्या काळामध्ये पिंपरी चिंचवड ही उद्योग लागली. आता हे उद्योगाचं क्षेत्र विकेंद्रित स्वरूपात झालं पाहिजे आणि त्यासाठी अनेक ठिकाणे निवडली. आज एकेकाळी चाकण एक लहानसं गाव होतं. आज चाकणचा चेहरा बदललेला आहे. अनेक कारखानदारी त्या ठिकाणी उभी आहे. मला आठवत आहे त्या दिवशी मी नगरवरून पुण्याला येत होतो आणि रांजणगावचा गणपती याचं दर्शन घेतल्याच्या नंतर समोर सगळी फलीक झाली होती. माझ्यावर आमचे सहकारी होते त्यावेळेचे जिल्हा परिषद अध्यक्ष, ज्यांचं नाव बापूसाहेब फिटे. तर बापूसाहेबांना विचारलं की सगळी फलीक जमीन कुणाची आहे आणि कोणतं पीक घेतलं जातं. त्यांनी सांगितलं शिरूर तालुका हा दुष्काळी तालुका आहे. जमीन आहे पण पाणी नाही आहे. त्याच्यात बदल केला पाहिजे. मी म्हटलं इथं कारखानदारी करायला प्रोत्साहन दिलं तर काही एवढी लोक येते. परत आलो पुण्याला, कलेक्टरला बोलून घेतलं आणि त्यानं सांगितलं की रांजणगावला मला कारखानदारी उभी करायची आहे, त्यासाठी जे करावं लागेल ते करायचे निर्णय घ्या. आज तुम्ही बघितलं असेल तर रांजणगाव हे पूर्णपणानं बदललेलं आहे. ही एक औद्योगिक नगरी झाली. हे तिथं थांबलं नाही. सासवडला उद्योग झाले, जेजुरीला उद्योग झाले, बारामतीला उद्योग झाले, खाली इंदापूरला उद्योग झाले, इकडे श्रीगोंद्याला उद्योग झाले. हे पिंपरी चिंचवडच्या आजूबाजूला कारखानदारीचं जाळं हे उभं करण्याच्या संबंधीचं काम आपण लोकांनी केलं आणि त्याच्या पाठीवर एक विकासाचा दृष्टिकोन होता आणि त्या दृष्टिकोनाला खऱ्या अर्थानं प्रेरणा कुणी दिली असेल सुरुवातीला तर ती पिंपरी चिंचवडनी ह्या प्रेरणा दिली आणि त्यामुळं आपला चेहरा बदललेला दिसतो आहे. आज स्थिती वेगळी आहे. आज हे शहर वाढलं, शहराचं चित्र बदललं, पण इथं समाजकारण, इथं राजकारण याच्यामध्ये अधिक लक्ष घालायची गरज आहे. अनेक वर्ष हा सगळा परिसर तुमच्या माझ्या विचाराच्या लोकांचा परिसर होता. याचं नेतृत्व मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे अण्णासाहेब
वडिलांनी केलं, डॉक्टर राजेंनी केलं. नंतरच्या काळामध्ये आम्ही लोकांनी लक्ष घातलं. नंतरच्या काळामध्ये रामकृष्ण मोरे आणि काही सहकाऱ्यांनी लक्ष घातलं. अशा अनेकांची नावं घेता येतील. या सगळ्यांनी या शहराचा चेहरा हा बदलण्यासाठी खस्ता खाल्ल्या, कष्ट केले आणि इथं विकास करण्याच्या उद्देशाची काळजी घेतली. आणि याच्यामागं गांधी नेहरूंचा विचार हा अत्यंत महत्त्वाचा विचार, जो काँग्रेसचा विचार म्हणून ओळखला जातो. आणि त्या विचाराने काम या ठिकाणी झालं. आज हीच विकासाची गाडी आपल्या पुढं गतीने न्यायची. आज नवीन प्रश्न आहेत. मी काय अधिक बोलून आपल्या सगळ्यांचा वेळ घेऊ इच्छित नाही, पण अनेक प्रश्न आता नवीन झालेले आहेत. आज या शहरामध्ये 24 तास पाणी ही लोकांची मागणी आहे आणि त्या संबंधीचं लक्ष घातलं पाहिजे. आज या शहराच्या आजूबाजूला अनधिकृत बांधकामं झाली. नाईलाजानं निवाऱ्याची सोय नाही, पर्यायी व्यवस्था नाही आणि म्हणून गुंठेवारी झाली. आणि त्या गुंठेवारीतून छोटी मोठी घरं ही बांधून आपल्या आयुष्यात निवारा हा निर्माण करण्याचं लोक काही लोकांनी या ठिकाणी केलं. आज ही बांधकामे कायम करण्याच्या उद्देशाची भूमिका घेण्याचा पर्याय झाला नाही. नवीन होऊन देऊ नका, पण जे आहे ती वस्तू टिकली पाहिजे. तो निवारा उद्ध्वस्त घेऊन चालणार नाही. एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे आणि तो रेल्वेचा प्रश्न आहे. रेल्वेच्या प्रश्नाच्यासाठी सुद्धा मला आठवतं आहे आम्ही लोकांनी सुद्धा त्याच्यामध्ये लक्ष घातलं, काही प्रश्न सोडवले, त्याचं क्षेत्र कमी जास्त केलं. पण अजूनही तो प्रश्न काही प्रमाणात शिल्लक आहे, त्याच्याबद्दल लक्ष घालण्याची गरज आहे. आणि आणखी एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न, ज्याचा उल्लेख डॉक्टर कोहलींनी आत्ता केला, नदी सुधार योजना. मी अनेकदा जातो इथून इथून, कधी हेलिकॉप्टरने जातो, कधी रस्त्याने जातो आणि नदी बघितल्याच्या नंतर पांढरा फेस त्याचं जातो आहे हे चित्र बघायला मिळते. याचा अर्थ संबंध पाणी हे शुद्ध राहिले नाही आणि त्याचा परिणाम आजूबाजूच्या नागरिकांच्या आरोग्यावर सुद्धा होऊ शकतो आणि अतिशय चिंताजनक ही स्थिती. असे अनेक प्रश्न आज या ठिकाणी आहेत आणि हे प्रश्न सोडवायचे असतील तर एका विचारानं काम कर संघटन याची अत्यंत आज आवश्यकता आहे. आणि हे संघटन फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देऊ शकतो आणि त्यासाठीच आपल्याला याच्या कार्यकर्त्यांना हे लक्ष दिलं. उद्या महानगरपालिकेची निवडणूक आली, निवडणुका येतात जातात, पण त्या निवडणुकीचा परिणाम दोन गोष्टीत आपण लक्ष द्यायला लागेल. एक नवीन नेतृत्वाची फळी ही तयार करणं आणि त्या नव्या नेतृत्वाच्या फळीमधून विकासाच्या संबंधीचं कामकाज हे उभं करणं याच्यापेक्षा आज या ठिकाणी घालावं लागेल. नगरपालिका महानगरपालिका अनेक वर्ष काँग्रेसच्या विचारामध्ये, गांधी नेहरू यशवंतराव चव्हाण यांच्या विचारामध्ये होती. मध्यंतरी काही गडबड झाली आणि भाजपची सत्ता या ठिकाणी आली. मी काही त्याच्या द्यासाठी खोलून बोलू इच्छित नाही, पण आज हे चित्र आपल्याला बदलायचं आणि हे बदलायचं त्याचं कारण विकासाच्या कामाला गती द्यायची, या नगरीचा लौकिक कायम ठेवायचा आहे, नागरिकांचे राष्ट्र प्रश्न सोडवायचे आणि नव्या पिढीला एक प्रकारचे प्रेरणा मिळेल अशा प्रकारची कामगिरी
आज या भागामध्ये आपल्याला करायचे आणि ते करायचं असेल तर संघटन मजबूत असलं पाहिजे. सदुचार बरेच झाले, काही लोक गेले, नवीन काही लोक येत आहेत. गेले त्याची चिंता करू नका. अनेक वेळी लोक होत आहेत. माझ्या आयुष्यामध्ये अनेकदा अशा गोष्टी या मला पाहायला लागल्या. मला आठवत आहे की 1978 साली मी राज्याचा मुख्यमंत्री होतो. 80 साली आमचं सरकार बरखास्त झालं आणि बरखास्त झाल्याच्या नंतर निवडणुका झाल्या. या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे 70 आमदार निवडून आले आणि 70 आमदार निवडून आल्याच्या नंतर 1-2 महिन्यांनी मी काही कामाच्यासाठी इंग्लंडला गेलो. 10 दिवस तिथं होतो. त्या 10 दिवसात तिथं चमत्कार झाला. त्या 70च्या पैकी 6 सोडून बाकी सगळ्यांनी पक्ष सोडला. मला असं आश्चर्य वाटलं. लोकांनी एवढा फाशीवर दिला, कार्यकर्त्यांनी कष्ट केली आणि निवडून आलेले आमदार पक्ष सोडून गेले. मी काही चिंताग्रस्त झालो नाही. पुन्हा लक्ष घातलं, लोकांशी संपर्क वाढवला. 5 वर्षाची निवडणूक आली. जे सोडून गेले त्याचे 90% लोकांचा पराभव झाला. आणि पुन्हा एकदा 71 लोक या ठिकाणी निवडून आले महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये. आणि राष्ट्रवादी पक्ष हा एक महत्त्वाचा पक्ष झाला, लोकांचे प्रश्न सोडायला उपयुक्त झाला. माझी तुम्हाला विनंती आहे की कोण आला कोण गेला याची काहीच चिंता करू नका. लोक छान आहेत. या देशाची लोकशाही ही जी टिकली आहे ती आमच्यासारख्या नेत्यांच्यावर नाही. ही लोकशाही टिकली सामान्य माणसाच्या सामुदायिक शहाणपणात, त्याच्या एकीतून आज ही टिकली आहे. आणि त्यामुळे सामुदायिक माणसाचं शहाणपण याचा सन्मान करणं, त्याच्यावर उभं राहणं हे काम तुम्हाला मला सगळ्यांना करावं लागेल. आज अनेक जण वेगवेगळ्या विचार असतील. आत्ताच कोणते भाषण करताना सांगितलं की तुम्ही सगळ्यांना बरोबर घ्या. सगळ्यांना बरोबर घ्यायला काही चिंता असायचं कारण नाही. पण सगळे म्हणजे कोण? सगळे म्हणजे गांधी, नेहरू, चव्हाण यांचा विचार, फुले शाहू आंबेडकर यांचा विचार हा जो सगळे म्हणत असेल तसे सगळे मला बांधू आहे. पण सत्याच्यासाठी भाजपबरोबर जाऊन बसायचं ही भूमिका कुणी मांडत असेल तर हा विचार काँग्रेसचा विचार नाही. आणि त्यामुळं कुणाशीही संबंध ठेवा, पण भाजपशी संबंध हा काँग्रेसच्या विचारात असू शकत नाही. आणि त्यामुळं अशा पद्धतीने संधी साधू करायचं राजकारण हे आपल्याला प्रोत्साहित करायचं नाही. आणि त्या दृष्टिकोनातून पावलं हे आपल्याला टाकायचे. आज या मतदारसंघामध्ये म्हणजे असं चित्र होतं, लोकांना वाटत होतं की आता हा पक्षाला काही भविष्य आहे का नाही. पण मला अतिशय आनंद आहे की या सगळ्या काळामध्ये आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी, विशेषतः तुषार कामते असोत, सुरेखा श्रीवंत असोत, राहुल कर्लाचे असोत, अरुण बोराजे असोत, प्रकाश मस्के असोत, अनेकांची नावं या ठिकाणी घेता येतील. देवेंद्र तायडे, नेते जयंत शिंदे, सुनील गव्हाणे किंवा रविकांत बसवे, अनेकांची नावं घेता येतील. या सगळ्यांनी या सगळ्या अस्वस्थ परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा पक्षाचा झेंडा आपल्या खांद्यावर घेऊन पक्ष पुन्हा मजबूतीनं उभं करण्याचा निर्धार केला आहे. आणि माझ्या मते
हा कार्यकर्त्यांचा नेतृत्वाचा संघ हा तुमच्यात माझा सगळ्यांचा ठेवा आहे आणि त्या ठेव्याचा गौरव आपण नक्की इथे तिथे बदलू. तुम्ही निवडणुकीची काळजी करू नका. इथं आपण सगळ्या जागा देऊ. आपल्याबरोबर तुम्ही येत असेल विचारांनी कार्यक्रमांनी पिंपरी चिंचवडच्या हिताचं रक्षण करण्याच्या भूमिकेने जे कोणी येत असतील त्यांच्याशी नेते मंडळी विचारविनिमय करतील आणि शेवटी जास्तीत जास्त नवीन कार्यकर्त्यांना संधी देऊन एक नवीन नेतृत्व प्रत्येक वार्डात कसं तयार होईल याची काळजी ही आपल्या सगळ्यांना घ्यायची. मी तुम्हाला हा विश्वास देऊ इच्छितो. उद्याची महानगरपालिकेची निवडणूक तुम्ही चिंताच करू नका. आपण सगळ्यांना फिरी करू. भगिनींना संधी याच्यामध्ये द्या देऊ आणि पुन्हा एकदा या ठिकाणी विचारानं काम करणाऱ्यांच्या हातामध्ये हे शहर आहे ही स्थिती निर्माण करू. मध्यंतरी या भागात या शहराच्या ज्यांनी वाटण्या केल्या नदीच्या पलीकडे एक नदीच्या अलीकडे रस्त्याच्या पलीकडे रस्त्याच्या पलीकडे आणि नवीन व्यवसाय हा सगळं राजकारणात सुरू झालेला आपण जो इथं पाहिला हे सगळं वातावरण स्वच्छ करायचं आहे. जसं नदी सुधार योजना त्याचा खराब पेज घालून तिथं पाणी स्वच्छ होईल तसंच इथं नेतृत्वाचं सुद्धा एकंदर चित्र हे स्वच्छ करायचं आहे आणि ते करण्याच्यासाठी तुम्ही सगळेजण कष्ट करू ही खात्री या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना देतो. मी तुम्हाला एक विश्वास देतो की याच्यात अधिक लक्ष घालण्याचं काम मी स्वतः आणि बाकीचे सगळे सहकारी असतील. तुम्हाला फोलकर राहणार नाही. तुमच्या सगळ्यांच्या सामुदायिक शक्तीतून आपण पुन्हा एकदा हा पक्ष या ठिकाणी बांधू शकू. माझी एकच आग्रहाची विनंती नेतृत्वाला की तुम्ही सगळ्यांना बरोबर घ्या. ओबीसींना बरोबर घ्या. कामगारांना या ठिकाणी त्यांचे प्रश्न आहेत त्याच्यात लक्ष घाला. महिलांना संधी द्या. समाजाचे विविध घटक आहेत त्या सगळ्या घटकांना हे शहर माझं आहे हा पक्ष हा विचार माझा आहे ही तिची भावना त्यांच्या मनात तयार होईल. या पद्धतीनं आपण काळजी घेऊया. लोक तुमच्याबरोबर आहेत. पिंपरी चिंचवड आणि इथला जनमानस हा मला पूर्ण करतो तो तुमच्याबरोबर. फक्त तुम्ही तयारीत राहा. त्यांच्याशी समरस राहा. त्यांच्या सुखदुःखाची त्यांच्या फाटीची उभं राहा. तुम्हाला यश हे दिल्याशिवाय राहणार नाहीत. त्या यशाच्यासाठी तुमचा प्रोत्साहन या ठिकाणी मी करतो आणि माझी 2 शब्द सोडतो. क्या बात आहे. जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे सर्वांच्या. आणि साहेबांनी आवर्जून सांगितलंय की संघर्ष जितना बडा रहे